नाही 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 नाही, अजिबात नाही. ह्या अंजलीला की नाही जन्माची अद्दल घडवणार आहे. तिला सोडणार नाही मी आता स्वतःच. होय, काय चाललंय? कशाला फेऱ्या मारायला लागलाय? का फेऱ्या मारायचा नाही असा काय नियम आहे? आवाज खाली. हे बघा, मी इथं आत आहे. मी फेऱ्या मारीन नाहीतर आणि काहीतरी करीन. बाहेर काय केलं तर बोलायचं मला, हा इथं नाही बोलायचं. अहो ऐका की, म्हणजे नाव काय म्हणलं तुमचं? वाचता येते ना? हा होय होय, दिसते दिसते. माय मारुतीराव, वा 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 वा. नाही, मी तुमच्याकडे बघून की नाही मला जरासं बोलावंसं वाटते माहितीये. तुम्हाला सांगू, ह्यो समुदाय कनी त्या विरोधकांचा डाव आहे हो माझ्यावर केलेला. अहो इथनं सुटायसाठी जामीन भरायला माझ्याकडे पैसे नाहीत आणि मतदानाला कसे काय पैसे वाटले असतील सांगा मला. हा ते मला सांगा की, मी माझ्याकडे बघून मी असा श्रीमंत आहे असं वाटतंय का तुम्हाला? हा वाटतंय का? नाही की नाही? मग तुला रंग्यात पकडले साहेबांनी. तेच सांगाले हो मारुती दादा, ह्यो सगळा विरोधकांचा प्लॅन आहे ना. मग तुम्ही आहे सा म्हणून मला सांगावं असं वाटते. ते नाही म्हणजे मस्त आहे एकदम, ड्रेस बीस असं टाकाटाक दिसते बघा तुम्हाला. निवा मिशा बिशा तर लय भारी. मला काय म्हणायचं आहे, साहेब आपली म्हणजे व्यवस्थित आहे ना सगळं साहेबांचं? म्हणजे माझा मुद्दा काय काय देवाणघेवाण होऊ शकते का नाही तुम्हाला म्हणून विचारलं मी. तुमचा वोट असं नव्हतं म्हणजे कोर्टापर्यंत कशाला वाढवायचं मॅटर, इथलं इथं सेटलमेंट करून टाकायचं. या तुमच्याकडे बघून वाटतं बाबा इथं तुमचा वोट असेल म्हणून विचारले हो. जामिनाला पैसे नाहीत, गरीब माणूस. वा, लय मोठा भामटायस की. तुझी डाळ इथं नाही शिजणार. माझा अहो तुमचा वोट हे बघा आणला तुझ्या सोबतीला. पाकीट माताला सापडलाय. ते बघा. अहो ऐक, तू पप्या काय रे? माननीय परेश पाटील म्हणायचं. माननीय कसं काय येणं केलं इथं? तुला काय करायचं रे? हा आपली वळख ना पाळख. अरे तडीपार झाला म्हणून लय शहाणा झालास होय रे? त्या शिवापाला विसरला? अरे शिवाप्पा, अरे काय तू कुठं आहेस? अरे असल्या भुरट्या चोऱ्या कावापासून करायला लागलास तू? हं? अरे काय येड आली तुझ्यावर? गावात ते बाई आल्यापासून माझं टाइम खराबच चालू झालं बघ. बाई म्हणजे ती अंजली बाई काय? वय वय, तीच ती फाटक बाई. होय रे शिवाप्पा, मला बी तिच्यामुळेच आत टाकलंय. सोडायचं नाही हा तिला. मिळव हात. का? अरे शिवाप्पा इकडं वरती ये, इकडं बसा. आपल्या दोघांचा दुश्मन एकच आहे म्हणजे आपण दोस्त झालो की काय? शिवाप्पा शिवाप्पा. बापू काय हो, म्हणजे इकडे कसं काय? अरे तो माझ्या मेहण्याच्या ओळखीचा पोलीस आहे. त्याच्या हातावर 200 रुपये ठेवल्याने आलो. बापू बर काय काम काय काढलं? अरे ते सुरेखा वहिनी आणि अंजली ह्या दोघींनी छुपी होती केली. काय? होय, तसं तू डाव खेळला होतास की नाही, नेमका तसा डाव सुरेखा वहिनी खेळायला लागल्यात. तुझ्या संकट तुझ्या बायकोनं गद्दारी केली अमरता. अहो बापू नाही हो, म्हणजे माझी बायको अशी गद्दार नाही हो बापू. अहो ती साधी भोळी माऊली आहे. नाही हो बापू, पण ही कसली अवधता सुचली तिला आता? नाही 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 बापू नाही, हे सगळं त्या अंजलीचं काम आहे. माझी बायको नाही होत अशी बापू. आता तर नाहीच, त्या अंजलीला नाही सोडायचं आता. एकदा बाहेर पडू दे मग. सोडणार नाही म्हणजे नेमकं काय करणार आहेस रे? तिचा कायमचा काटा काढायचा.
इथे झेलत तिथे ते दिमागात तू कसं काढणार काटा? तेच तर काय सुधारणा झाले. दुश्मनाचा दुश्मन तो दोस्त, मी काढतो काटा. मला माझा बाई शुभचुकता करायचा आहे. वाटकबाईंकडे पैसे मागितलास? ए, शिवाप्पा, आपल्या दोघांच्या राशीला एकच शनी लागलाय, ती म्हणजे अंजली. तिचा बंदोबस्त करायचा. करणार की. पाकिट मारलंय तेव्हा मी उद्या सुटणार की. मग तर बेस्टच. हा, तुला हात जरा ढिला सोडा पाहिजे. किती पाहिजेत सांग. काम झालं सांगतो. काय बी करायचं, पण त्या अंजलीचा बंदोबस्त करायचा. ती बी कायमचा. हो वहिनी साहेब, सोडा हो, खरंच नांगर सोडा, पाया पडतो मी तुमच्या. ओ, एकच कॅसेट किती वेळा लावणार हो तुम्ही? जाऊ बाई, आता हे काय नवीनच सुरू केलं? अहो नवीन कुठं? तुम्ही सांगितलं तसं नियम पाळायला पाहिजेत, मग आम्ही नियम पाळतोय. अहो पण अशी एखाद्याची अडवणूक करून कसला नियम पाळताय तुम्ही? अहो नाही नाही, अडवणूक करून नाही काही. आचारसंहिता, तुम्ही कसं आचारसंहितेत त्या रानडुकराची हत्या करू दिली नाही का नाही, तसंच आहे. आता नांगर हितनं हलवायचा नाही. हे बघा गावकऱ्यांना, अंजली गायकवाड यांचं जे काही म्हणणं आहे का नाही, त्यानुसार आम्ही वागायलो. आता तुम्ही ठरवा, ते बरोबर आहे का चुकीचं आहे ते. तुम्ही नियम पाळा, पण हा काही नियम नाही. नाही कसं? नांगर तुमच्या प्रचाराचं चिन्ह नाही काय? हो पण हे बघा, समजा जर का एखाद्याचं चिन्ह उगवता सूर्य असेल, तर तुम्ही तो सूर्य थांबवू शकता का? तसंच हा नांगर सुद्धा पूर्वीपासूनच आहे, याचा आणि निवडणुकीचा काही संबंध नाही. येडेपण आहे सगळा. अच्छा, म्हणजे तुम्ही करताय ते शांपणा आणि आम्ही करतोय ते येडेपणा वय? हे असं भेदभाव करणं बरोबर आहे काय? हा, असं स्वतःचा शांतपणा दाखवणार बघा गावभर. तेव्हा आत्ताच विचार करा काय करायचंय ते. ते करणारच आहे सगळी. तू आधी शेतकऱ्यांच्या गरजा समजून घे जरा. हो, ही अशी अडवणूक करून निवडणूक जिंकता येत नाही. नाही जाऊ बाई, आम्ही अडवणूक नाही करायलो. आम्ही फक्त तुमचा हटवादीपणा सगळ्यांच्या लक्षात आणून द्यायलो. अहो मग त्यासाठी यांची अडवणूक कशाला करताय? वहिनी साहेब, अहो सोडत आहे आपला. अजिबात नाही, इनडायरेक्ट प्रचार करायला ते. आचारसंहिता मोडली आहे यांनी. अजिबात नाही. तायप्पा, मला सांगा, हा नांगर तुम्ही आत्ता वापरताय का? नाही जी. मग हा प्रचार नाहीये. हा प्रचारच आहे. होय, मग होऊ द्या प्रचार, पण शेतकऱ्यांचं काम नाही थांबायला पाहिजे. नाही, आचारसंहिता काय आम्ही मोडू देणार नाही. पण आचारसंहितेचा भंग होत नाहीये जाऊबाई. आणि तुला तसंच वाटत असलं का नाही, तर तहसीलदार ऑफिसात जाऊन तक्रार करायची. तिथं अडवणूक करायची नाही. होय, जिथं तक्रार करायची तर करा, पण अशी शेतकऱ्याची अडवणूक करणं चुकीचं आहे बघा. हा होय, आणि आम्ही चुकीचं काय होऊ देणार नाही बघा. हे बघा, चूक काय आणि बराबर काय हे तुम्ही आम्हाला शिकू नका. जो काय जा विचारायचा आहे का नाही, तो अंजली गायकवाडास विचारा. नांगर काय हितनं हलणार नाही. बस, आता एवढ्या येणं करून बी समजत नसेल तर आता थकलोय बघा आम्ही. व्हायचं ते होऊ देत. तुम्ही आता चुपचाप नांगर सोडा वहिनी साहेब. धमकी? आम्हासनी धमकी? जा, आता तर हलणारच नाही नांगर. काय गोडी गुलाबी समजत नसेल तर तुम्हाला समजेल अशी भाषाच वापरावी लागेल. काय रे गावकऱ्यानो? हे बघा जाऊबाई,
आत्ता जर का वाद झाले ना तर आम्ही कोणीही मध्ये पडणार नाही हे लक्षात घ्या. 2-4 टिप्पीरे बसल्याशिवाय लक्षात यायचं नाही हिच्या. जाऊबाईंच्या तर्फे मी माफी मागते. जा तुम्ही. हे उचलो. बाप्पा कवा एकदा ही रात्र संपते असं झाले मला. नाही सकाळ झाली की तू इथनं बाहेर पडणार आणि त्या अंजलीचं काम तमाम. बघ, हा. तुला सांगतो लय म्हणजे लय वाद आणलाय रे त्या अंजलीनं. आणि तो मी दारूचा बिझनेस चालू केला तो बंद पाडला. मी साधा पाण्याचा बिझनेस चालू केला रे तो बी तिनं बंद पाडला. लय वाद आणलाय जिथं तिथं आडवी येत्या. बाप्पा त्या बाईला तू आडवी करायची बघ. करणार की मला सरपंच पद नाही ना तर तिला बी मिळून देणार नाही. या गावावर आपली दहशत बसलीच पाहिजे. बसणार की मग काय तर मी सांगतो तसं करायचं ना अंजलीचा काटा काढायचा. काढणार की इथनं बाहेर पडलास की बापू आणि माझं कार्यकर्ते तुला भेटतील. त्यांच्याकडे पैसे ठेवून ठेवल्यात बक्कळ पैसा आहे. काय काळजी करायची नाही तुला मिळणार म्हणजे मिळणार. ती बाहेर पडली की तिला ढगात पोचवायचा. तू कायच काळजी करू नकोस. ह्या केपराच्या फाटबाईचा काटा काढल्याच्या वेळेस सोडतच नाही बघ. अहो काय चाललंय? सगळे कपडे का करताय? तुम्ही केव्हा आला? केव्हा झाले? काय नाही हो, उद्या सकाळच्याला कोणते कपडे घालू याचा विचार करतोय. का? अहो उद्या मतदान तर आहे. त्याच्यासाठी एवढं का चॉईस करायला पाहिजे? कुठलाही शोध घाला. कुठलंही कसं? अहो माझ्यासाठी हे मतदान खास आहे. का? मी उभी आहे म्हणून? होय. अहो तुम्ही सांगा की कोणते कपडे घालू उद्या? ही सांगा. शर्ट घालू का योग कुर्ता वगैरे घालू? हा शर्ट घाल. यो चालतंय. ठेवून द्या सगळे. ते नाराज आहे तुमचं? का? काय झालं? नाही काय नाही. काय झालं? काय नाही. आता उगाच लाडू सारखं वागू नका. काय झालं ते नीट सांगा मला. काय नाही झालं. काय झालंय? तुम्ही समजा गावात प्रचार केला, माझ्याकडे तुमचा प्रचार केलाच नाही तुम्ही. म्हणजे समजाच नाही सांगितलं की तुम्हाला मत द्या म्हणून. पण मला सांगितलंच नाही. आता विरोधकांना कसं सांगणार मी मला मत द्या म्हणून? अच्छा, म्हणजे मी काय विरोधक आहे काय? हो मग आहातच की. होय, म्हणजे आहे मी. अहो पण ते घराबाहेर, घरात नाही. तुम्ही घरात बी सांगितलं नाही मला. जे काय राजकारण करायचे ते घराबाहेर करायचं असं ठरलं ना आपलं. मग का सांगितलं नाही तुम्ही? मी सांगितलं नाही कारण माझ्या मतदारावर पूर्ण विश्वास आहे. अख्खं जग माझ्या विरोधात जाईल पण तुम्ही माझ्यासोबत कायम असणार याची खात्री आहे मला. एकदम बरोबर. अहो मी तुम्हालाच मत देणार आहे बघा. तर सांगायचं नसतं. लोकशाहीत आपलं मत गुप्त ठेवायचं असतं. अहो पण मी तुम्हाला सांगितलंच नाही तर तुम्हाला कळणार कसं? तर कळायला कशाला पाहिजे? मी मला खात्री आहे असं म्हणाले ना. हे बी खरंय म्हणा. पण हा, बाकीच्यांची बी काय बी काळजी करू नका. उद्याच्याला तुम्ही जिंकून येणार. मी पॉझिटिव्ह आहे पण काय होईल काय नाही काय माहिती. हा पण निकाल काही लागू द्या. मी गावासाठी काम करायचं सोडणार नाही. तुम्ही 100% प्रयत्न केलेत ना. आता बाकी बार देवावर सोडायचा.
हम्म. ते समजा चांगलं करणार बघा. हो मी काय म्हणतो, उद्या सकाळच्याला माळ्यावरच्या संध्यावेळेला जाऊन या काय. अहो जागृत देवी आहे. कसं आहे, आबा निवडणुकीच्या आधी त्या देवीचे आशीर्वाद घेतात बघा, आणि एकदा का देवीचा आशीर्वाद घेतला की जिंकणं फिक्स आहे. आबा त्यांच्या कार्यामुळे जिंकतात. आता देवीच्या आशीर्वादामुळे त्यांना कार्य करायला बळ मिळत असेल असं म्हणून. मग ठीक आहे, तुम्हाला बळ यावं म्हणून आपण जाऊया की. चालेल, आपल्या घरची परंपरा म्हणून आपण जाऊया, आशीर्वाद घेऊन येऊ. ठीक आहे, आपण समधी मिळून जाऊ. नाही नको, म्हणजे सगळे नंतर कधीतरी जाऊया. उद्या आपण दोघंच जाऊया. कसं आहे, उगाच बडेजाऊ वाटायला नको. चालतंय, तुम्ही म्हणशीला तसं. उद्या सकाळच्याला आपण लवकर जाऊन येऊ. बरं आता लवकर आवरा आणि लवकर झोपा, म्हणजे उद्या सकाळच्या लवकर तयार व्हाल. हा अहो हा? ते सगळे शर्ट लावून घ्या काढलेले. मी लावू काय? हो तुम्हीच लावा. ना काय बी करून तुझ्या गल्लीतलं मतदान झाडून झालं पाहिजे बघ. हा ए सच्चा इथली सगळी तयारी झाली ना हो? ए ह्या सगळ्यांनी काय करायचं ते कळाले ना हो? हे बघ मी एक काम करतो, मी नाश्ता घेतो, त्या सगळ्या कार्यकर्त्यांची घेऊन तू थांब, मी जाऊन लगेच येतो. ना तू जा तुझ्याकडे. हे बघ बाजा, ती तुझी जीप आणि त्या सूर्याची रिक्षा आज दिवसभर आम्हाला पाहिजे. नाही ना, एक माणूस सोडायचा नाही बघ, सगळ्यांनी झाडून मतदान करायला पाहिजे. हा ठेवा आणि कामाला लाग लवकर. हो सनिदा, हे कार्यकर्ते सगळी की नाही नाश्ता नाश्ता म्हणून ओरडायला ना. गोदाक्का, गोदाक्का, अगं नाश्ता आणखी लवकर, कार्यकर्ते तिथं भूकने कळवळल्यात बघ. हा होईत आले, जरा दम काढा म्हणाव. एरवाडी कवा लवकर उठणार नाहीत, पण आज मात्र 7 वाजताच न्यारी पाहिजे होय. अहो गोदा का आज अंजली वहिनींची इलेक्शन आहे. सकाळी 6 वाजल्यापासून सगळं कार्यकर्ते तिकडे शाळेकडे कामाला लागल्यात. अहो भूक लागले होते असनी. आणि वय तुझं इथलं झालं की तू बी ये मतदानाला. होय तर येणार की, आणि मी एकटी येणार नाही, संघ 10-12 बायका घेऊन येणार अंजलीला मतदान करायला. ते नव, अगं वहिनी आहेत कुठं? त्या निघाल्या की आम्ही बी त्यांच्या सगळं निघणार आहेत ग. माऊ. अरे बोला लाडोबा. माऊ आता आमच्या शाळेला सुट्टी. हो का सांगू? का? माऊ तुझ्या निवडणुकात म्हणून. अरे वा, आमचा लाडू हुशार झाला की. तू निवडणुकीला चालली? हो. ते माझ्याकडनं तुला ते काय ते म्हणतात ते नाही काय, ते असं अंगठा करून म्हणतात ना. ऑल द बेस्ट. हा ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. हा लाडू शेठ, काय चाललंय? काय नाही. काय नाही, तर मग जरा खाली जातोस काय? खाते. ते मला जरा माऊ संगत बोलायचंय. बोल की, मी कुठं अडवायलोय? तुला शाळेत जायचं नाही काय? नाही, आज शाळेला सुट्टी. सुट्टी आहे काय? होय, गोदक्का तुला बोलवती. कशाला? काय माहित. होय, तुझ्यासाठी लय भारी खायला काहीतरी बनवले वाटतं. होय काय? होय, हा जातो जातो. दादा गेला काय? हा गेलो गेलो. तुम्हाला तुमच्या निवडणुकीसाठी समजत पहिल्यांदा माझ्याकडनं शुभेच्छा. समधी मत तुम्हालाच मिळणार बघा. थँक्यू सो मच. हा पण तुमचा नंबर दुसरा आहे बर का. लाडून सगळ्यात पहिल्यांदा शुभेच्छा दिल्या. नाही, मला वाटलं समजत पहिल्यांदा शुभेच्छा माझ्याच असतील. इकडे तर लाडूनच बाजी मारली. शुभेच्छा महत्वाच्या, आणि तुमच्या शुभेच्छा तर मला सगळ्यात मोठ्या आहेत. मग चालते. बरं ऐका,
उशीर होतोय, तुम्ही पटकन आवरून घ्या. आपल्याला संध्याकाळीच्या दर्शनाला जायचंय ना. अहो जायचं की, देवीचा आशीर्वाद घ्यायलाच पाहिजे. मग आता पटकन आवरा तुम्ही. तोपर्यंत मी आबांचा आणि गोदाकांचा आशीर्वाद घेते. चालतंय.